श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. अथ संवत्सरफल. स जयति सिंदूरवदनो देवो यत्पादपङ्कजं स्मरणं वासरमणिरिव तमसां राशीन नाशयति विघ्नानां. प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहाचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंदूरवदन देव उत्कर्ष पावत आहे. सर्व कार्याची सिद्धी होण्याकरिता श्री गणपती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगतो. नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघर ध्वज व तोरणे उभारावीत. मंगल स्नान अर्थात अभ्यंग स्नान करून ब्राह्मणासह देवांची व गुरुची पूजा करावी. स्त्रिया व मुले यांना वस्त्रालंकाराने भूषित करून उत्साह करावा. ज्योतिषाचा सत्कार करून त्याचकडून वर्षफल श्रवण करावे म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल. प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख, विद्या, आयुष्य व लक्ष्मी अर्थात संपत्तीही प्राप्त होतात. मिरे, हिंग, मीठ, ओवा व साखर यांच्यासह पुष्पासहित कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून रोगशांती होण्याकरता भक्षण करावे. पंचांगस्थ गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतोष होऊन मिष्टान्न भोजन घालावे. नाना प्रकारची गीते, वाद्ये व पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते. राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते. प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते. अग्रधान्यशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते. मेघाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते. रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते. पाश्चात्य धान्याधिपतीचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते. प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य, यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते. ब्रह्मा, विष्णू, महेश, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू व केतू हे सर्व शत्रूंचा नाश करोत. वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात ते रोग, दुःख व दारिद्र्या रहित होऊन आनंदाने व धनधान्यांनी युक्त होतात. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो. चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु हा गौरवाची व शुक्र कोमलवाणीची वाढ करो. शनी आनंद व राहू बाहुबल देवो आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करो. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते. वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते. नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो. योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात. श्री सूर्य सिद्धांत मताने जगाच्या उत्पत्ती, संरक्षण व लय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्षे आहे. त्यापैकी 50 वर्षे होऊन गेली. सांप्रत 51व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका 13 पळे 42 आणि 3 अक्षरे होऊन गेली. 4 युगे 1000 वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. तेवढ्याच लांबीची त्याची एक रात्र असते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनु होतात. त्यांची नावे स्वयंभू, स्वारोचिस, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी, इंद्र सावर्णी. त्या एक एक मनूत 71 महायुगे होतात. एका महायुगाची वर्षे 43,20,000 आहेत. याप्रमाणे चाक्षुषपर्यंत होऊन गेले आहे. चालू असलेले वैवस्वत मन्वंतर 7वे आहे. वैवस्वत मन्वंतरातील 27 महायुगे जाऊन 28वे महायुग चालू आहे.
कृतयुगाची वर्षे 17,28,000, त्रेतायुगाची वर्षे 12,96,000, द्वापार युगाची वर्षे 8,64,000, सांप्रत चालू असलेल्या कलियुगाची वर्षे 4,32,000. कलियुगामध्ये 6 शककर्ते आहेत. प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर धर्मराज होऊन गेला, त्याचा शक 3,044 वर्षे. दुसरा उज्जैनीत विक्रम झाला, त्याचा शक 135 वर्षे. तिसरा पैठण येथे शालिवाहन, त्याचा शक 18,000 वर्षे. चौथा वैतरणी नदीचे काठी विजयाभिनंदन होईल, त्याचा शक 10,000 वर्षे. पाचवा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल, त्याचा शक 4,00,000 वर्षे. सहावा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल, त्याचा शक 821 वर्षे. कलियुगाचे एकंदर वर्षातून 5,127 वर्षे मागे पडली व 4,26,873 वर्षे शिल्लक आहेत. या पराभव नाम संवत्सरात पाण्याचा तुटवडा भासेल, मात्र खरीपातील पिके चांगली येतील, साथीचे रोग वाढतील, तसेच लोकांमधील भांडणे वाढतील. सौराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेशाचा ईशान्य भाग, वराड, विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी, बंगाल प्रांतांमध्ये, बिहार व जबलपूरचे बाजूस, तसेच गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोन यांच्या संगमाच्या पूर्वेस, धान्यस्वामीचे फल गुजरातमध्ये, आद्रा प्रवेशाचे फल विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी, रसाधिपतीचे फल कोकण, मध्य प्रदेश आणि राजस्थान यामधील भूभाग, अर्देशाचे फल आंध्र प्रदेशात, सेनेशाचे फल पंजाब व काश्मीरमध्ये, नीरशेषाचे फल दिल्ली व पंजाबचा उत्तरेकडील प्रदेश, फलाधिपतीचे फल गुजरात व सौराष्ट्रमध्ये. राजा गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल आणि धान्य, फळ आणि दूध मुबलक मिळेल. यज्ञ यागादी कर्मे केली जातील. मंत्री मंगळ आहे म्हणून पाऊस कमी पडेल आणि धान्य कमी मिळेल. आग, चोर व रोगराई यापासून लोकांना त्रास होईल. भांडणे वाढतील. मेघाधिपत चंद्र असल्याने पाणी विपुल मिळेल आणि धनधान्य वाढेल. विद्वानांचा गौरव होईल. खरीपाचा स्वामी गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल. धान्य व फळे विपुल मिळतील. संपत्ती वाढून लोकांना आनंद होईल. रसांचा अधिपती शनी आहे म्हणून पाऊस थोडा पडेल. लोखंड महाग होईल. रब्बीचा स्वामी बुध असल्याने गहू, मूग, ऊस, भात व दूध दुभते मुबलक मिळेल. विद्वानांचा गौरव होईल. निरसांचा अधिपती गुरु असल्याने सर्व रत्ने, सोने, कापूस, सुपारी, चंदन हे पदार्थ पुष्कळ होतील. आद्रा प्रवेश निज ज्येष्ठ शुक्ल 8 सोमवारी 22 जून 2026 रोजी दुपारी 12:26 सूर्य आद्रा नक्षत्रात प्रवेश करतो. त्याचे फल धान्य व कापड पुष्कळ होईल. धनधान्य वाढेल. यावर्षी काल नावाचा मेघ असल्याने पाऊस कमी पडेल. रोगराई वाढून लोकांना दुःख होईल. यावर्षी तक्षक नावाचा नाग असल्याने पाऊस मध्यम पडेल. भांडण तंटे वाढतील. पशुपालक श्रीकृष्ण आहे म्हणून जनावरांना आनंद होईल. धनधान्य वाढेल. दूध दुभते भरपूर होईल. मेघनिवास मायाच्या घरी असून रोहिणी नक्षत्र समुद्रावर पडले आहे, त्यामुळे भरपूर वृष्टी होऊन धनधान्याचे प्रमाण वाढेल. यावर्षी 3 आडक म्हणजे पर्जन्यमान मध्यम असून त्यापैकी 6 भाग नद्या व पर्वत यावर आणि 4 भाग भूमीवर याप्रमाणे इंद्र वर्षाव करेल. तिथींच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राने पातक जाते. योगाने रोगांचे निवारण होते. कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात. सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. हे शुभकारक वर्षफल संवत्सरांबाच्या दिवशी
जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील. इति संवत्सर फल संपूर्ण. श्री गजानना पर्णमस्तु. शुभम भवतु. मित्रांनो, याप्रमाणे हे शालिवाहन शके 1948 पराभव नाव संवत्सराचे फल आपणास वाचून दाखवलेले आहे. तर आपल्याला जसे याचे मार्गदर्शन त्याप्रमाणे आपण धर्माचरण करायचे आहे, आपला संसार चालवायचा आहे. कारण शेवटी आपले जीवन जे आहे हे कर्म सिद्धांतावर अवलंबून आहे, भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. तर जसे आपण कर्म करू तसेच आपल्याला फळ प्राप्त होणार आहे. मात्र कर्म करताना आपण जर भगवान साक्षीच्या, ईश्वर साक्षीने जर आपलं कर्म असेल तर नक्कीच आपली धर्माच्या दिशेने प्रगती होत जाईल मित्रांनो. कारण धर्मापेक्षा कोणीही मोठे नसते मित्रांनो. धर्मासाठीच ईश्वर, धर्माच्या संस्थापनेसाठीच ईश्वर प्रत्येक युगामध्ये अवतार घेत असतो मित्रांनो. त्याचबरोबर भक्ताच्या रक्षणासाठी देखील अवतार घेतला जातो. तर आपण एक चांगले भक्त म्हणून आपले आचरण, स्वधर्माचरण, गुरुपणित, देहधारी गुरुपणित मार्गावर आपण चालत असं भक्ती मार्गावर. कारण योग मार्ग आणि ज्ञान मार्ग हा अहंकाराचा मार्ग असल्यामुळे भक्ती मार्ग हा पूर्णपणे समर्पणाचा, आत्मसमर्पणाचा मार्ग आहे. आणि याच मार्गामध्ये ईश्वर प्राप्ती होऊ शकते, इतर कोणत्याही मार्गाने नाही मित्रांनो. तेव्हा माझे आपणास एकच सांगणे आहे की एक चांगला भक्त म्हणून संसार करून परमार्थ आपल्याला साधायचा आहे. एक दिवस असा यायला हवा की सर्वस्व आपण सोडून ईश्वरचरणी लीन व्हावं लागेल आपल्याला. अशा पद्धतीचं आपलं धर्माचरण हवं. त्या ईश्वरात आपल्याला लीन व्हायचं आहे. जीवाशिवाची जोडी जे आपण म्हणतो, जीव आणि शिव एकच आहे. जिथे शिव तिथे जीव, आणि जिथे जीव तिथे शिव. तर यांचे मिलन आपल्याला घडवायचं असेल तर परमोच्च समर्पण आपल्याला हवं आहे ईश्वराप्रती. कुठल्याही प्रकारची आस्था आपण ठेवायची नाही, आसक्ती ठेवायची नाही. एकच आसक्ती आपल्याला हवी. जर आपण या मानव योनीमध्ये आणि हिंदू धर्मामध्ये आपण जर जन्म घेतला आहे तर आपलं कर्तव्य ठरतं की आपण एकच आसक्ती बाळगायची, ईश्वर प्राप्ती. देहपुष्टी म्हणा किंवा जिभेची चव, ज्याला आपण अन्नही म्हणू शकतो, रुची सृष्टी, ते हे दोन्ही नाकारून आपण एकच आसक्ती ठेवायची, परमेश्वराची आसक्ती. जिथून आपण आलो आहोत, जन्मोजन्मी आपण भटकत आहोत, आपले क्रियमान कर्म करत आहोत. पण ते क्रियमान कर्म करताना आपल्याला भान ठेवायला हवे की जन्म हा आपला शेवटचाच आहे, अखेरचाच आहे. आणि आपल्याला त्याला प्राप्त करायचे असेल तर याच जन्मी आपण प्राप्त करायचे. इतर जन्म किंवा पुढील जन्म आपल्याला मिळतात नाही मिळतात काही सांगू शकत नाही. कारण कर्मसिद्धांत महत्त्वाचा आहे. शेवटी आपण धर्माचरण करेल त्याला काही अर्थ राहणार नाही. कारण पूर्ण आयुष्य आपण जे काय करतो ते कर्मामध्येच येतं. क्रियमान कर्म महत्त्वाचं आहे. तर क्रियमान कर्म ईश्वर साक्षीने करा, स्वधर्माचरणाने करा. आणि प्रारब्ध कर्म जे आहे
जे आपण घेऊन आलो आहोत या जन्मी, ती भोगून संपवायचं आहे. त्याच्यावर आपण मात करायची नाही, हे लक्षात घ्या. हे दोन्ही आपण जर व्यवस्थित चाललो तर संचित कर्म आपल्याला जर पूर्णपणे संपवायचं असेल तर त्या ईश्वरामध्ये आपल्याला लीन झाल्याशिवाय पर्याय नाही. तेव्हाच आपल्याला ईश्वर प्राप्ती होऊ शकते. ज्ञान आपण ज्याला म्हणतो सांसारिक ज्ञान किंवा धार्मिक ज्ञान म्हटलं तरी, पण ब्रह्मज्ञानाची प्राप्ती ईश्वर आपल्याला आपोआप देतो. आणि देहपुष्टी तर आपोआप होतेच मित्रांनो. हे आपण अनेक वेळा पाहतो की अनेक साधू संत ऋषी मुनी वर्षानुवर्षे जप करत असतात. त्यांच्या शरीराचे सगळे हाडे होऊन जातात, वारूळ तयार होते, तरी देखील त्यांना देहाची आसक्ती नसते. तर अशा प्रकारचे समर्पण आपल्याला शेवटी करायला हवे. याची सवय म्हणजे आपण एक एक पाऊल आपण उचलायला पाहिजे. अशा शुभ प्रसंगी या 3:30 मुहूर्तावर आपण संकल्प सोडा की मी स्वधर्माचे पालन करेल, षड्विकारांना दूर करेल आणि नवविध भक्तींचा अवलंब करून ईश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांग संवत्सर नवीन वर्षाचे फलाचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य बोलवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. परत एकदा आपल्याला या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आपला सर्वांना सुख शांती व समाधानाचे जावो, ही शिवशक्तीच्या प्रार्थना. हरि ओम. शिवशंभो महादेव.